आज आपण या शुभ मुहूर्तावर, आज आपल्या ईदच्या शुभ दिवशी, पुण्य पावन दिवशी, आज आपल्या गावाची शोभा वाढवण्याचं, आपल्या नगरीचं काय नाव आहे वरच्या, ईदगाह नगरची शोभा वाढवण्याचं काम पुरुषोत्तम भाऊनं चांगल्या प्रकारचे कमान बांधून ईदगाह नगरची शोभा वाढवलेली आहे. आणि त्यांच्याकडे कुठला जात पात धर्मभेद असला कुठलाही काही विषय नाही. माणसाचं एकच नातं असते, माणसानं माणसाशी माणसासारखे वागावे. आणि खरा तो एकच धर्म, माणसाच्या जन्माला आल्याच्या नंतर माणसाचा एकच खरा धर्म आहे, ते म्हणजे जगाला प्रेम माणसानं अर्पण केलं पाहिजे. खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे. माणसानं माणसाला प्रेम दिलं पाहिजे. देवानं दोनच जाती निर्माण केलेल्या आहेत, स्त्री आणि पुरुष, दुसरी जातच नाही. माणसाचं हे माणुसकीचं नातं माणसाला जोपासता आलं पाहिजे. तुम्ही आम्ही माणसं आहोत, आपल्याला एकमेकाशी बंधू भावनेची शिकवण एकूण एकाला द्यायची आहे. आणि त्या चांगल्या प्रेमानं आपल्याला आपल्या गावचा विकास, आपल्या गावच्या माणसांची प्रगती, विद्यार्थ्यांची प्रगती, माणसाची प्रगती, ज्या काही अडी अडचणी असतील अशा प्रबल माणसाकडे, ज्या माणसाकडे काही अडचणी सुख दुःख दूर करण्याची ताकद भगवंतानं ज्यांच्याकडे दिलेली आहे, तशापैकी आपले पुरुषोत्तम भाऊ आहेत. त्याने आताच उदाहरण दिलं आपल्याला की पांगऱ्याच्या मस्जिदीचं, मस्जिद पडायच्या तयारीला आलेली, पडणार मस्जिद तेवढ्यामध्ये त्यांनी स्वतःचा 10 लक्ष रुपये निधी देऊन मस्जिदीचं काम केलं. आणि त्यातल्या त्यात भाऊ आमच्या गावामध्ये तर विषय कुठला जात पंथ भेदभाव असं काही मानलं जात नाही. मुस्लिम असतील, हिंदू असतील, कोणीही असतील, सर्वांच्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहतात, सर्वांच्या कार्यक्रमाला जातात, एकूण एकाला मदत करतात, एकूण एकाला भावाचं प्रेम देतात. आणि चांगल्या प्रकारे गुण्या गोविंदानं चांगल्या प्रेमानं वागून एकूण एकाचं प्रेम देतात घेतात. अशीच ही नीती, हे तत्व आपल्या गावामध्ये नांदावेत. आणि याच तत्वानं जर आपण नांदलो वागलो तर आपल्या गावचा आणि आपला विकास होतो. आणि आता पुरुषोत्तम भाऊनं सांगितले की बा कुठल्या अडचणी असतील तर आमच्यापर्यंत पोहोचवत जा, त्या अडचणीला आम्ही हजर आहोत, तुमच्या अडचणीला आम्ही मदतीचा हात देऊ, कुठल्याही वेळेला तुम्हाला अडचण आली तर आम्हाला सांगा, आम्ही तयार आहोत. अशी साक्षी ग्वाही, असा विश्वास पुरुषोत्तम भाऊने आपल्याला दिलेला आहे. आणि अशाच गोरगरिबांची अडचणी, दीन दुबळ्याचे दुःख एक प्रमाण आहे. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. एखाद्या मंदिरामध्ये किंवा मस्जिदीमध्ये आणखी कुठे जाऊन, आपण मंदिरात जाऊन देवाची आराधना केल्यानं देव प्रसन्न होतो असा विषय नाही. जे का तहानेले आहेत, भुकेलेले आहेत, संकटात आहेत, अशा संकटात असलेल्या जीवाला जर आपण मदत केली, कोणी अनाथ असेल अशाला आपण मदत केली, दुःखी असेल अशाला आपण मदत केली, तर देव त्याच्यावर कृपा करतो. ही सुद्धा देवाची पूजा आहे. म्हणून माणसानं माणसाशी माणसासारखं वागावं. आणि आपल्यामध्ये येणाऱ्या काही अडचणी असतील, आपली अडचणी दूर करण्यासाठी पुरुषोत्तम भाऊला भगवंताने ताकद द्यावी, सामर्थ्य द्यावं, बल द्यावं. आणि आपल्या अडचणी वेळोवेळी त्यांनी सोडवाव्यात अशी भगवंताकडे प्रार्थना करू. पुरुषोत्तम भाऊ बद्दल सदिच्छा आशीर्वाद व्यक्त करू. आणि आजच्या शुभ दिनी पुरुषोत्तम भाऊ खाली येतो म्हणले होते, खालून वर यायचं होतं, पुन्हा कुठंतरी जायची गडबड निघाली. असं आमचं यायचं नियोजित ठरलं होतं. बाबाराव पडलांनी अगोदर सांगले होते, महाराज आपल्याला उद्घाटनाला पुरुषोत्तम भाऊ याले जायचंय वगैरे म्हणून. तरी आपण सर्वांनीच एकूण एकाला असंच प्रेम दिलं पाहिजे, प्रेम घेतलं पाहिजे. आणि खरा तो एकच धर्म, जगाला प्रेम अर्पावे, जगातला प्रेम दिलं पाहिजे आणि जगाचं प्रेम आपण घेतलं पाहिजे. एक लक्षात ठेवा, तुम्ही आम्ही माणसं आहोत, माणसं तर माणसाच्या जवळ येतील प्रेम दिल्या घेतल्यानं, पण पशु पक्षी सुद्धा, एखाद्या आपण गायीवर प्रेम करा, एखाद्या बैलावर प्रेम करा. एवढंच नसून आपल्या दारामध्ये असलेल्या कुत्र्यावर आपण प्रेम करा. आपण बाहेर निघाल्याच्या नंतर कुत्रा आपल्या मागे निघतंय, आपण शेतातून निघाल्याच्या नंतर बैल आपल्याकडे बघतोय. एक प्रेमाचं नातं आहे, लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला एक सवय पाहिजे, आपल्याला एक सवय पाहिजे की आपण जगाला प्रेम दिलं पाहिजे. देवानं आपल्याला चांगलं करण्यासाठी हे शरीर दिलेलं आहे, चांगलं करण्यासाठी बुद्धी दिलेली आहे, चांगलं बोलण्यासाठी हे तोंड दिलेलं आहे.
प्रत्येक अवयवाचा, प्रत्येक क्षणाचा चांगल्या गोष्टीसाठी, चांगल्या कार्यासाठी आपण उपयोग केला पाहिजे. आणि चांगल्या कार्यासाठी जो उपयोग करतो, वेळ वाया जाऊ देत नाही. आपल्या देवानं अनमोल शरीर दिलेलं आहे. एक लक्षात ठेवा, एक जर अवयव गेला आपल्या शरीरामधला, तर पाटलाला माहित आहे लिव्हर गेल्याच्या नंतर किती लाख रुपये खर्चावं लागले. मग आता एवढ्या शरीराची किती किंमत असेल हो. मग एवढं अनमोल शरीर ज्याचं मोल करता येत नाही, असं अनमोल शरीर हे माणसाचं भक्तिज्ञान वैराग्यानं भरलेलं किंवा ज्ञानानं बुद्धीनं भरलेलं एवढं असणारं देवानं आपल्याला शरीर दिलेलं आहे. या शरीराचा, या आयुष्याचा आपण एकूण एकाला प्रेम प्रेम देण्यासाठी, एकूण एकाच्या विकासासाठी, एकूण एकाला मदत करण्यासाठी, कोणी संकटात असेल तर त्याच्या संकटामध्ये आपण धावून गेलं पाहिजे, त्याला मदत केली पाहिजे. संकटामध्ये जो मदत करतो ना, तो खरा मित्र असतो. लक्षात ठेवा, एरवी जे आपल्या अवतीभोवती गोंडे घोळतील त्याला काही अर्थ नाही, पण आपल्यावर जेव्हा संकट येते, संकट आल्याच्या नंतर आपल्या संकटातून आपल्याला दूर करण्यासाठी जो आपल्याला मदत करतो, संकटात धावून येतो, तोच आपला खरा मित्र असतो. लक्षात ठेवा. म्हणून माणसानं माणसाशी, माणसानं जगाशी कसं वागावं, माणसाचं नातं हे काय आहे हे माणसाला कळावं. एका कवीनं म्हणलेलं आहे, माणसानं माणूस बनण्याचा, देव बनण्याचा प्रयत्न करण्याच्या ऐवजी माणसानं फक्त माणूस बनण्याचा प्रयत्न केला म्हणजे माणूस हा माणूस तर होतो, पण देव सुद्धा होतो. म्हणून पोलीस पाटील, हे सर्व गुण आपल्याला जोपासायचे आणि या दीन दुबळ्याला, गोरगरिबांना सर्वांना संघ घेऊन आपल्याला चालायचं आहे. पुरुषोत्तम भाऊची अशीच वेळोवेळी आपल्याला मदत असावी, त्याबद्दल त्यांना सदीचे आशीर्वाद देऊ. आणि त्यांना हे सर्व बल, ताकद, आता संकटामध्ये मदत करायची, असे काही कामं करायचे म्हणल्याच्या नंतर ताकद पाहिजे बघा. ताकद नसल्याच्या नंतर माणूस काही करू शकत नाही. आणि सर्व दिनदुबळ्याचे, गोरगरिबाचे संकट निवारण करण्यासाठी, विकासाचे असेच कमानी सारखे कामं करण्यासाठी, कुठले दवाखान्याची अडचण असेल, कुठे तहसीलची अडचण असेल, कुठली पोलीस स्टेशनची अडचण असेल, आनंद भानगडी असतात. आमच्यापेक्षा तर ह्या भानगडी तुम्हाला जास्त माहित आहेत, कारण तुमच्याकडे सर्वच क्षेत्रामध्ये लोक येतात. म्हणून त्यांना भगवंतांनी सर्व गोष्टीचं सामर्थ्य द्यावं, त्यांच्या हातून असंच परोपकाराचं कार्य घडावं, अशी त्यांच्याबद्दल सदीचे आशीर्वाद व्यक्त करू. ती ताकद परमेश्वरानं त्यांना द्यावी, परमेश्वराला विनंती करू आणि इच्छा निमित्तानं सर्व बांधवांना शुभेच्छा देऊ आणि या ठिकाणी आपण थांबू.